हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण पॅकनेक बेसिक ब्लॉक यामध्ये बघणार आहोत. तर पॅकनेकमध्ये बेसिक कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची, तुम्ही तुमच्या साईजनुसार देखील करू शकता. इथं मी बेसिक तुम्हाला दाखवणार आहे पॅकनेक ब्लाऊजची ड्राफ्टिंग. तर चला, इथं आता आपण ड्राफ्टिंग बघूया पॅकनेकची. तर इथं मी कार्डशीट पेपर घेतला आहे. इथं वरतून बघा, आपल्याला एक स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची इथं. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची ती म्हणजे शोल्डरची. तर शोल्डर किती आपले 15 इंच शोल्डर आहे. तर 15 इंचाचं निम्मं घ्यायचं आहे. तर 15 इंचाचं निम्मं किती झालं? 7.5 इंच. ती ही फोल्ड बाजू इकडनं आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे. तुमचे जेवढे शोल्डर आहे त्याला डिवाइड डायरेक्ट 2 करायचं आणि ते जेवढं येईल ते इथं माप टाकायचं आहे. तर इथे मी आता 7.5 मार्किंग करते. तर शोल्डरची मार्किंग केली, तिथून आपल्याला 1 इंच डाऊन जाणं आहे. डाऊन जाणं फिक्स आहे. तुमचं मेजरमेंट कोणतं पण असू द्या, तुम्हाला डाऊन जाणं 1 इंच कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा, इकडनं 2.5 इंच गळारुंदीचं मार्जिन टाकायचं. हे देखील कंपल्सरी आहे साईजनुसार. तुमची जेवढी साईज असेल तेवढी त्याचं मेजरमेंट घेऊन तुम्हाला जेवढे शोल्डर आहे त्याचं डिवाइड 2 करून त्याचं निम्मं घ्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला 1 इंच डाऊन जायचं आहे आणि हे 2.5 इंच हे रुंदी हे सेम असणार आहे. तुमचं मेजरमेंट कोणतं पण असू द्या. त्यानंतर बघा, इथून आपल्याला आता आर्महोलचा फॉर्म्युला टाकायचा आहे. पण आर्महोलच्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला इथे चार्ट कोणता बघावा लागेल? पॅकनेकचा. कारण आज ब्लाऊज कोणतं आहे आपलं? पॅकनेक बेसिक ब्लॉक बघतोय आपण. बेसिक ड्राफ्टिंग काय आहे ती तुम्हाला, म्हणजे जे बिगनर्स आहे, जे नवीन शिकणारे असतील त्यांना देखील बेसिक यावं, त्यासाठी आपण हा ब्लॉग बनवला आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला पॅकनेक ब्लाऊज चार्ट दाखवते आर्महोलचा. तर बघा, हा पॅकनेक फॉर्म्युला आहे. तर चेस्ट आपली, तुमची जेवढी चेस्ट असेल तुम्हाला इकडे टाकून बघायची आहे आणि इकडे त्याच्या पुढचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. आपली चेस्ट किती आहे? 34. तर बघा, कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे 34/6 + 1 इंच. तर हे बघा, 34/6. 1 मिनिट, 34/6 प्लस करायचं आहे 1 इंच. किती आलं? 6.5च्या वरती एक लाईन. 6.6 आलं आहे म्हणजे 6.5च्या वरती एक लाईन आपण इथं घेऊ शकतो. तर बघा, आता इथून 1 इंच जे डाऊन गेलो आहे तिथं आपल्याला मार्किंग करायची 6.5च्या वरती एक लाईन आहे. बघा, इथं असं टेप ठेवायचा आणि इथं मार्किंग करते मी 6.5च्या वरती एक लाईन. आता आपण इथे स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. नंतर बघा, हा पॅकनेक बेसिक ब्लॉकमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघतोय. तर हा कोणता पार्ट आहे? फ्रंट पार्ट आहे. तर बघा, आपल्याला फ्रंट पार्टला इथे काय करावं लागेल? ते हे जे शोल्डर आहे यामध्ये आता हे पॅकनेक आहे त्यामुळे इथं आपलं शोल्डर मायनस होणार नाही. तर इथं जे हे शोल्डर आहे त्याच्यात आपल्याला डिवाइड 2 करायचं आहे. म्हणजे याचं निम्मं घ्यायचं आहे, सेंटर काढायचं आहे. तर हे बघा, इथं मी असं टेप ठेवते. इथून असं टेप फोल्ड करायचं आहे आणि याचं निम्मं घ्यायचं म्हणजे सेंटर काढायचं आहे. तिथून आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे बघा, आणि आपल्याला मार्किंग करायची आहे पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे आपला? 7 इंच. त्यानंतर शोल्डर टू अपेक्षा आहे आपले 10 इंच, पण अर्धा इंच प्लस करतो कारण शोल्डर जॉईंटसाठी अर्धा इंच जातं. ती इथं 10.5 मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजची उंचीमध्ये आपण प्लस करत असतो 1.5 इंच. तर ब्लाऊजची उंची आपली 15. तर आपण त्याच्यामध्ये प्लस करणारे 16.5 म्हणजे 1.5 इंच प्लस करणारे 16.5 मार्किंग करून घेतली. तर आपण इथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर इथं देखील एक लाईन घेऊ आणि ही आपली आहे गळ्याची लाईन. तर बघा, तर हे मार्किंग केले. ते इथं लक्षात घ्या, जो आपला फ्रंट म्हणजे बॅकनेक असतो तर आपण इथे लुझिंग किती देत असतो? 2.5 इंच. बेसिक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला समजावा त्यासाठीच आपण इथं बेसिक घेतोय. त्याचं आपलं छातीमध्ये आपण लुझिंग देत असतो पॅकनेकला 2.5 इंच. आपली चेस्ट किती आज? 34. तर 34 अधिक 2.5 करायचं आहे. किती झालं? 36.5. तर भागिले 4 करायचं आहे. तर किती आलं? 9 इंचाच्या वरती एक लाईन. इथं लक्षात घ्या, तुमचं जेवढं छातीचं माप आहे तुम्हाला त्यामध्ये लुझिंग द्यायची 2.5 इंच. त्यानंतर त्याला डिवाइड 4 करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला लुझिंग देणं कंपल्सरी आहे कारण हा पॅकनेक आहे त्यामुळे. तर इथून आपण आता छातीचं मार्किंग करणार आहे 9 इंचाच्या वरती एक लाईन.
त्यानंतर शिलाई मार्जिन किती 1.5 इंच तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर बघा तर आपण इथं कमरची देखील मार्किंग करणार आहे. तर कमर किती आहे आपली 28. तर 28/4 लक्षात घ्या. कमर तुम्ही पॅक ड्राफ्ट करा किंवा डीप ड्राफ्ट करा, कोणतंही मार्किंग करा, पॅकचं करा किंवा डीपचं करा, पण कमरमध्ये लुझिंग द्यायची नाही, कोणत्याच पार्टला लुझिंग द्यायची नाही कमरमध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही फ्रंट जरी ड्राफ्ट करत असेल तरी कमरमध्ये लुझिंग द्यायची नाही, आणि पॅक जरी फ्रंट ड्राफ्ट करत असेल तरी कमरमध्ये लुझिंग द्यायची नाही. तर इथं आपण घेणार आहे 7 इंच मार्किंग केली. त्यानंतर बघा इथं आपल्याला शोल्डर मायनस होणार नाही, कारण पॅक नेक आहे. त्यामुळे इथं जे आहे हे जे डाऊन गेलो आहे आणि ही छातीचं लाईन याचा सेंटर काढायचा. इथून मी असा टेप ठेवते, तर सेंटर काढून घेते, सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर बघा इथे जेवढे शोल्डर आले, आता आपण फ्रंट ड्राफ्ट करतोय ना, फ्रंटचं लक्षात घ्या. तर हे बघा इथं जेवढे शोल्डर आले ते इथं किती आले 7.5 इंच. तर या सेंटरला आपल्याला किती कमी घ्यायचं आहे, फ्रंट पार्टला 1 इंच कमी घ्यायचं आहे. तिथं मार्किंग करते मी 6.5 वर, आणि इथं छातीच्या लाईनवर अर्धा इंच कमी. म्हणजे लक्षात घ्या. हे बघा इथं आपण शोल्डर होते 7.5 इंच, सेंटरवर घेतलं 1 इंच कमी, आणि छातीच्या लाईनवर घेतला अर्धा इंच कमी. तर इथं आपण आता आर्महोलचा शेप देऊन घेऊ. त्यासाठी हे बघा ही लाईन अशी जॉईन करून घेते, आणि इकडे देखील असं. तर इथं आता आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता क्रॉसमध्ये मार्किंग कशी करायची, आपली साईज 40 आहे, त्यामुळे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहे. फ्रंट पार्टला 1.25 इंच आणि बॅक पार्टला 1 इंच. तर इथं आता फ्रंट पार्ट आहे, त्यामुळे इथे मी 1.25 इंच मार्किंग करते. आता आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊ फ्रेंच काऊन. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने आपण आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा इथं पॅक नेकला आपल्याला शोल्डर मायनस करावे लागतात. तर शोल्डर कसे मायनस करायचे, आपण जे रेग्युलर डीप नेकला करतो त्या पद्धतीचं करायचं नाही. ते इथं सेपरेट चार्ट आहे, त्यानुसारच आपल्याला पॅक शोल्डर मायनस करायचे. तर हा बघा हा आहे बोट नेक शोल्डर मायनस चार्ट. तर यानुसारच आपल्याला शोल्डर मायनस करायचे असतात. आज आपले रेडी शोल्डर किती आहे, तर 3 इंच आहे. तुमचे जेवढे रेडी शोल्डर असेल ते समोरचं तुम्हाला क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे. तर हे बघा इथं आपलं रेडी शोल्डर आहे 3 इंच, त्यामुळे आपलं क्रॉस मार्किंग येते अर्धा इंच. तर हे बघा हे मायनस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचे जे शोल्डर आहे इथं पॉईंट बनेल आणि ते बाहेर जातील, त्यामुळे ते व्यवस्थित दिसणार नाही, शोल्डर असे उतरल्यासारखे वाटतील. त्यामुळे इथं साईजनुसार जेवढे रेडी शोल्डर आहे त्यानुसार तुम्हाला मार्क करणं गरजेचं आहे. तिथून अर्धा इंच मी मार्किंग करते. हे बघा इथे वेगळ्या पेननी करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा इथं आपण असं लाईन ड्रॉ करू. तर हे झालं आपलं शोल्डर मायनस. हे बघा हे आपलं शोल्डर मायनस झालं. त्यानंतर बघा आपल्याला आता इथे रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती 3 आहे ना, 3 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करणार आहे आपण, का शिलाई मार्जिन, त्यामुळे 1 इंच प्लस केलं. आता बघा इथून जे आहे इथून आपल्याला बॅकचा गळ्याचा शेप द्यायचा, फ्रंटचा गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर इथून आपण टेप असा ठेवणार आहे, आणि फ्रंटचा गळा तुमचा आता पॅक नेक आहे, त्यामुळे तुम्हाला 5 इंचाच्या आतच फ्रंटच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर इथे मी 4.5 इंचावर मार्किंग करते, आणि बॅकची करते 1 इंचावर. आता आपण इथून अशा लाईन बनवून घेऊ. लक्षात घ्या ही आहे तुमची बॅकची आणि ही आहे फ्रंटची. तुम्हाला अशाच पद्धतीने बॅक देखील ड्राफ्ट करायचा आहे आणि अशाच पद्धतीने मार्किंग करायची. आता इथून आपण गळा रुंदी चेक करून घेणार आहे. ती इथे किती आली 3.25 इंच. तर सेम इथे देखील घ्यायची 3.25 इंच, इथे देखील 3.25 इंच घ्यायची. तर बॉक्स बनवून घेऊ आपण. त्यानंतर बघा ही जी शोल्डरची लाईन आहे याच्या खालून आपल्याला अर्धा इंच गॅप ठेवून एक डॉट डॉटची लाईन बनवायची. इथे बघा, आणि ह्या लाईनच्या खालूनच आपल्याला पॅकच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर हे बघा इथे मी शेप देऊन घेते. आता आपण असं का केलं, जेव्हा तुम्ही शोल्डर जॉईन करशाल तेव्हा तुमचे शोल्डर मागे पुढे होतील, त्यासाठी तुम्हाला अगोदर डॉट डॉटची लाईन अर्धा इंच गॅप सोडून लाईन बनवून घ्यायची, त्या खालूनच गळ्याचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर फ्रंटचा देखील मी गळ्याचा शेप देऊन घेते.
हे बघा अशा पद्धतीने आपली ही झाली बॅक नेक फ्रंट ब्राची ड्राफ्टिंग. बॅक फ्रंट समजलं. अशा पद्धतीने एवढी बेसिक तुम्हाला ड्राफ्टिंग आली पाहिजे. इथं बघा आता आपण इथं शोल्डर टू अपेक्स आहे, इथं आपण अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करणार आहे. तर अपेक्स टू अपेक्स किती आहे आपले 3.5 7 इंच आहे, तर त्याचं निम्मं घेतलं 3.5 आलं. कमरच्या लाईनवर आपण 3 इंच घेणार आहे, कारण अर्धा इंच कमी घेत असतो. त्यानंतर आपल्याला साईजनुसार टक्स घ्यायचे. तर आपली साईज किती आहे आज 34, तर साईजनुसार टक्स घेते मी 2.5 इंचाचा. स्केलने असं जोडून घेते. इकडे देखील सेम जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता इथं कमरची मार्किंग केली होती, पण आता त्यामध्ये आपण टक्स घेतला आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा कमरची मार्किंग करावं लागणार आहे. तर बघा इथं तर मी पुन्हा कमरची मार्किंग करते. तर कमर किती होती 28 होती, तिचं आपण डिवाइड 4 केलं तर किती आली 7 इंच आहे. बघा इथं मार्किंग केली आहे. त्यानंतर हा टक्स किती घेतला 2.5 इंचाचा टक्स घेतला आहे. टक्सचं देखील मार्जिन घ्यावं लागेल, कारण टक्स आपला मायनस होणार आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. स्केलने आपण हे जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आपण बेसिक जी पॅकनेक ब्लाऊजची ड्राफ्टिंग असते अशा पद्धतीने तुम्हाला इथं करून दाखवली होती. इथं बघा बॅकला सेम तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे, फक्त इथे एक चेंजेस करायचा आहे. हा जो आपण शेप दिला आहे, हा शोल्डर इथे जेवढे होते तेवढे सेंटरवर 1 इंच कमी घेतले. तर इथं बॅकला तुम्हाला अर्धाच इंच कमी घ्यायचे, म्हणजे इथं 7.5 आहे तर इथं 7च इंच घ्यायचे, आणि इथं पण सेम तेवढंच घ्यायचे. बाकी कुठे काही चेंजेस नाही, बाकी सेम तुम्हाला इथं अशाच पद्धतीने ड्राफ्टिंग करायची. ते नवीन शिकणारे जे कोणी असतील त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे, कारण तुम्हाला बेसिक ड्राफ्टिंग कशी करायची हे जर अगोदर समजलं, त्यानंतरच तुम्हाला ब्लाऊज कोणतं पण कटिंग आणि ड्राफ्टिंग करता येईल. त्यासाठी अगोदर बेसिक ड्राफ्टिंग करायला शिका, त्यानंतर आपण त्यावर वेगवेगळे ड्रॉ करून पॅटर्न वेगवेगळे कटिंग करू शकतो. पण हे तुम्हाला बेसिक हे जमलंच पाहिजे. त्यासाठी चला इथे मी पॅकनेक बेसिक ब्लॉक इथं तुम्हाला विस्तारपणे सांगितलं आहे.